सुट्टीनिमित्त प्रवाशांच्या सुखकर सेवेकरता रायगड एसटी महामंडळाने 50 जादा गाड्यांचं नियोजन केलंय। या जादा गाड्यांचा जवळपास 20,880 किलोमीटर प्रवास होणार आहे। बेस्टच्या ताफ्यामध्ये सध्या 1745 इलेक्ट्रिक एसी बसेस आहेत। या बसेस शहर आणि उपनगरातील 237 मार्गांवर धावत आहेत। त्यात 150 नव्या एसी बसेसची भर पडणार असल्याने एकूण एसी बसेसची संख्या 1895 होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मार्गावर एसी गाड्यांच्या फेऱ्या सुरू करता येणार आहेत। एसटीने राज्यातील ई बस प्रवाशांकरता मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे। मुंबईसह ठाणे अलिबाग मार्गावर प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। 60 दिवसांचं भाडं भरल्यानंतर आता 90 दिवस प्रवास करता येणार आहे। प्रवाशांच्या सोयीकरता आणि दिवाळी तसंच छठ उत्सवाच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। ही गाडी सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांना प्रवासाची अधिक सोय उपलब्ध करून देईल आणि गर्दी व्यवस्थापनाला मदत करेल। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता रविवारी मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आता प्रवाशांचा प्रवास अधिक सहज, वेगवान आणि स्मार्ट करण्याकरता मोठं पाऊल उचललंय। ॲक्वा लाईनवर प्रवाशांकरता व्हॉट्सॲपद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे। आता फक्त मोबाईलवर हाय असा मेसेज पाठवा आणि काही सेकंदात मेट्रो तिकीट तयार असेल। ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरची मक्तेदारी मोडून काढण्याकरता केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या पुढाकारानं देशात लवकरच भारत टॅक्सी ही नवीन सेवा सुरू होत आहे। मल्टी स्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड अंतर्गत ही सेवा चालवली जाईल, जी देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल। सोने चांदीच्या भावात मोठी घसरण होती आहे। गेल्या 3 दिवसात सोने 6,000 आणि चांदी 9,000 घसरली आहे। सोन्याच्या भावात 1,000 रुपयांची घसरण झाली। 1,23,010 ग्रॅम करता आता आपल्याला मोजावे लागणार आहे। तर चांदीच्या भावात 1,000 ची घसरण झाली आहे, ती 1,53,001 किलो करता आहे। दिवाळीच्या सुट्टीनंतर मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाला महागलाय। किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा 280 रुपये तर शेवगा शेंग 160 रुपयांवर पोहोचली आहे। पालेभाजीच्या एक जोडीसाठी 25 ते 40 रुपये मोजावे लागत आहेत। भारताच्या समृद्ध जैविक वारशाचं जतन करण्यासोबतच त्याचा फायदा स्थानिकांना मिळावा याकरता राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरणाने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जैव विविधता संवर्धनाकरता 1,36,00,000 रुपयांचा निधी जारी केलाय। 91 लाख रुपये महाराष्ट्रातील 2 गावांना मिळणार आहेत। राज्यातील अनेक भागात गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज आहे। या कालावधीमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे। मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील बोगदे आणि स्थानकांच्या डिझाईन आणि बांधकामाच्या करारातून निर्माण झालेल्या वादाप्रकरणी नेवादानं दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिलाय। MMRCL विरुद्ध 250 कोटी रुपयांच्या लवादाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देण्यात आलाय। विविध कामांनिमित्त चर खोदल्यानंतर रस्ता पूर्ववत केला जात नसल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलंय। त्यामुळे चर बुजवून रस्ता पूर्ववत करण्याचं काम स्वतःच करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे। सध्या ऑक्टोबर हिट सुरू असून पारा वाढलाय। पाऱ्यानं 35शी पार केली आहे। हिटमुळे जीव घामाघूम झालाय। अनेकांनी अडगळीत टाकलेल्या छत्र्या पुन्हा उन्हाच्या बंदोबस्ताकरता बाहेर काढल्या। सध्या दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालय, विविध कार्यालयांना असलेल्या सुटीचा योग साधून 18 ते 23 ऑक्टोबर दरम्यान 97,821 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली। त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत 36,97,000 रुपयांहून अधिक महसूल जमा झालेला आहे। मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत मुंबईतील 250हून अधिक आपला दवाखानामध्ये 75 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी उपचार घेतला आहे। ही माहिती दिली महापालिका अधिकाऱ्यांनी। वेगवान विकासाचा दिखावा करणाऱ्या केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुजाभाव कायम ठेवला आहे। रेल्वे प्रवास आरामदायी करण्याकरता लांब पल्ल्याच्या गाड्यांचे जुने डबे बदलणे गरजेचे आहे। मात्र महाराष्ट्रातील तब्बल 17 एक्सप्रेसना अद्याप जुनेच डबे असून या गाड्यांचा अद्ययावत
LHB कोच जोडण्याच्या मागणीचं पत्र केंद्र सरकारकडे 2 वर्षांपासून धुळखात पडून आहे. मुंबईत दिवाळीमध्ये 3 दिवसांमध्ये तब्बल 187 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. 20 ते 22 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई अग्निशमन दलाकडे त्याबाबत नोंद झाली. या दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय, तर फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना तुलनेने कमी झाल्याचं बघायला मिळालं. मुंबईत दररोज सरासरी 6,900 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून लावली जाते. पण 18 ते 21 ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीमध्ये अतिरिक्त 3,075 मेट्रिक टन कचऱ्याची भर पडल्यानं प्रतिदिन 7,300 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईच्या हवेतील PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषकांच्या दैनंदिन सरासरी पातळीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये यात सर्वाधिक वाढ ऑक्टोबर महिन्यामध्ये झाली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईतील 19 ठिकाणांवरील हवा प्रदूषण मापकांवर PM 2.5 ची सर्वाधिक नोंद झाली आहे. दिवाळीत मूळ गावी गेलेले नागरिक पुणे मुंबईकडे परतायला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. गावाहून परतणाऱ्या नागरिकांच्या मोटारी खासगी बसमुळे महामार्गांवर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस, पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागानं वाहन चालकांना महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा अशा सूचना केल्या आहेत. शासनानं 2014 मध्ये परमिट सगळ्यांकरता खुलं केल्यापासून मुंबई, ठाणे, पुणे या महामार्गांमध्ये रिक्षांचा महापूर आलाय. 10 वर्षात रिक्षांची संख्या 6,58,000हून 12,41,000 झाली आहे. मुंबईत दुप्पट, नवी मुंबई पनवेलमध्ये 3 पट आणि वसईत 10 पट रिक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मागेल त्याला परमिट धोरण रद्द करावं अशी मागणी संघटनांनी केली आहे. मुंबईत भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पॉट टॅक्सी प्रकल्पाच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय. कुर्ला परिसरामध्ये ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट स्टेशन उभारण्याकरता पोलीस कोठ्याच्या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे. भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचं आणि मृत्यूंचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय असा इशारा हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2025 या अहवालामध्ये देण्यात आला. या अहवालानुसार 2023 मध्ये देशात सुमारे 20 लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे होऊ शकतो. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि बँक आणि FMCG शेअर्समध्ये नफा वसुलीमुळे सलग 6 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. शुक्रवारी सेन्सेक्स 344.52 अंकांनी घसरला. 84,211.88 वर बंद झाला. निफ्टी 96.25 अंकांनी घसरला आणि 25,795.15 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाची प्रचंड मागणी असून भारतानं तब्बल 300 कोटी रुपयांच्या शेणाची निर्यात केली आहे. भारत जवळपास 10 देशांना शेणाची निर्यात करतो. या यादीत अमेरिका दुसऱ्या आणि चीन चौथ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा देशभरातील 132 शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पहिला ऊस दर जाहीर करण्यात आला. लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यानं पहिला हप्ता 3,000चा जाहीर करून सातारा जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फोडली. कारखान्याच्या 52व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मंत्री शंभूराज देसाई आणि चेअरमन यशराज देसाई यांनी ही माहिती दिली. सोलापूर शहराला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलंय. शहरातील अनेक भागात पाणी साचलंय. रस्त्यांवरही पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. जळगाव जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीनिमित्त खरेदीकरता बाजारपेठांमध्ये आलेल्या नागरिकांची धावपळ झाली. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाकरता अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र या महामंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांवर अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. त्यामुळे आक्रमक मराठा समाजानं आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. लोक आस्थेचा आणि श्रद्धेचा महापर्व छठ आजपासून सुरू झाला. 4 दिवसाचे उत्सव याची शुभ सुरुवात आज झाली. सूर्योपासक भक्त आजपासून उपासना आणि उपवासाच्या पर्वात सहभागी झाले.
मराठवाड्यामध्ये यंदा अतिवृष्टी आणि 900 ते 1000 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला। यातून शेतातील कापूस, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचं अतोनात नुकसान झालं। विशेषतः अवर्षणग्रस्त मराठवाड्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकाला मोठा फटका बसलाय। गतवर्षीपेक्षा यंदा 40 ते 50% तूट असल्याचा अभ्यासक आणि शेतकऱ्यांचा अंदाज आहे। अहिल्यानगरमधील सोनई इथं अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मातंग बहुजन समाजानं पोलीस अधीक्षकांकडे केली। पोलीस अधीक्षकांकडे मागणीचं निवेदन देण्यात आलं। जळगाव पोलीस मुख्यालयातील पद्मालय सभागृहामध्ये सुफी गायन कार्यक्रमात कमरेला बंदूक लावून दहशत निर्माण करत पैशांची उधळण करत संशयित पियुष मणियार याचा शस्त्र परवाना रद्द करावा असा प्रस्ताव जिल्हापेठ पोलिसांनी प्रशासनाकडे केलाय। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पियुष मणियार याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या सालार नगरातील एका घराला आग लागली। अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, आगीवर नियंत्रण मिळवलं। घटनेत घरातील बेड, कपाटं, कपडे या सगळ्या वस्तूंचं जळून खाक झालेल्या आहेत, त्यामुळे नुकसान झालेलं आहे। जळगाव शहरातील वाघनगर परिसरामध्ये एका घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला। पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गडापुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं ही धडक कारवाई केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी घटनास्थळावरून 3 महिलांना ताब्यात घेतलं आहे। सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला। जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली। गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम असलेल्या माओवाद प्रभावित वांगेतुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या 26 नग भरमार बंदुका आणि 11 बंदुकीचं बॅरल पोलिसांच्या स्वाधीन केलं। शिकारीकरता तसंच वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याकरता अनेकांकडे भरमार बंदुकाचा वापर होत असतो। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको झाला। कन्नड ते बोरगावपर्यंत संपूर्ण महामार्ग बंद करण्यात आला। टोमॅटोला फक्त 2 रुपये भाव मिळाल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यातही पावसाची रिपरिप पाहायला मिळते। खामगाव, नांदुरा, शेगाव तालुक्यामध्ये पाऊस झालाय, त्यामुळे पिकांना धोका निर्माण झालाय। कन्नड शहराजवळ धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। व्यापाऱ्यांनी 2 रुपये किलो टोमॅटो घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। बाजार समितीचा निषेध करत शेतकऱ्यांनी महामार्ग अडवून धरला। मनमाड शहर आणि ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। मनमाड पाठोपाठ चांदवडला देखील दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। या पावसाचा फटका कांदा मक्याला बसणार आहे, त्यामुळे शेतकरी चिंतात उर आहे। नांदेड शहरात जोरदार पाऊस झाला। शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली। येत्या 28 तारखेपर्यंत हवामान खात्यानं नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। मुंबईसह